ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी अभ्यास 13वा। या अभ्यासामध्ये पंचमी विभक्तीचं चिंतन होणार आहे। पंचमी विभक्तीच्या सोबत इदम नावाचा शब्द त्या सर्वनामाचंही चिंतन होणार आहे। जसं तत् हे सर्वनाम आहे, ते तत् सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये चालतं, त्याचप्रमाणे इदम हे सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये चालणार आहे। पुल्लिंगामध्ये इदम शब्द कसा चालतो तो आपण पाहणार आहोत। जसं सर्वनाम हे नामाला धरून चालत असतं। जर नाम पुल्लिंगामध्ये असेल, जसं वसंत असेल, तर तो सह होतो। जर ते सीता असेल तर ते सा होतं सर्वनाम। तेच सर्वनाम पत्रम असेल तर तत् बनतं। एकच सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये चालतं, हा मूळ मुद्दा आहे। आता इदम नावाचं सर्वनाम आपण पाहणार आहोत। इदम नावाच्या सर्वनामाचा अर्थ हा जवळचा असा आहे। म्हणजे जवळचा मुलगाही असू शकतो, हा मुलगा, ही मुलगी, किंवा हे पत्र पान असाही असू शकतो। काहीही त्याचा अर्थ असू शकतो। म्हणजे काही म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग। मग आता इदम हा शब्द त्याचा अर्थ हा जवळचा असा आहे, तो आपण पुल्लिंगामध्ये चालूया। बघा कसा चालतो तो। अयम, अयम, इमौ, इमे। तसा सह, तौ, ते। पण बघा या ठिकाणी एकवचनामध्येच अयम आहे। अयम आहे म्हणून तो पुल्लिंग, विसर्ग नाहीये म्हणजे पुल्लिंग नाही असं काही नाही। आता आपण पुढे आलेलो आहे। इमम, इमौ, इमान, अनेन, आभ्याम, एभिहि। लक्ष द्यायचंय, अनेन आभ्याम एभिहि। हे आभ्याम 2 वेळा कॉपी होणार आहे, कारण की तृतीया, चतुर्थी, पंचमी सारखेच असते। अस्मै, आभ्याम, एभ्यः। अस्मात्, अस्मात्, आभ्याम, एभ्यः। अस्य, अस्य, अणयोः, एषाम्, अस्मिन्, अनयोः, अस्याम्। अस्मिन् अनयोः एव, एषु। अस्मिन् अनयोः एषु। बघा इदम शब्द पुल्लिंगामध्ये कसा चालतो। अयम, इमौ, इमे, इमम, इमौ, इमान, अनेन आभ्याम एभिः, अस्मै आभ्याम एभ्यः, अस्मात् आभ्याम एभ्यः, अस्य अनयोः एषाम्, अस्मिन् अनयोः एषु। या सगळ्यांचा अर्थ हा जवळचा असा आहे पुल्लिंगामध्ये। आता मी एक वाक्य बनवतो। अयम बालकः खेलति, हा मुलगा खेळतो। रामः इमं बालकं पश्यति, राम या मुलास पाहतो। कृष्णः अनेन बलरामेन सह खेलति, कृष्ण या बलरामा बरोबर खेळतो। सीता अस्मै लक्ष्मणाय मुद्रां ददाति, सीता या लक्ष्मणास मुद्रा देते। अस्मात् ग्रामात कह आगच्छति, या गावापासून कोण येत। अस्य विद्यालयस्य नाम किम, या शाळेचं नाव काय। अस्मिन् देशे कह प्रधानमंत्री, प्रधानमंत्री अस्ति। अस्मिन् देशे या देशामध्ये प्रधानमंत्री कोण आहे। अशा प्रकारचे 7 वाक्य आपण पाहिले। पाठ कसं करायचंय। अयम, इमौ, इमे, इमम, इमौ, इमान, अनेन आभ्याम एभि, अस्मै आभ्याम एभ्य, अस्मात् आभ्याम एभ्य, अस्य अनयो एषाम, अस्मिन् अनयो एषु। असं एका श्वासात म्हणता यायला पाहिजे, म्हणजे आपलं पाठांतर झालेलं आहे।
अयम शब्द आणि एषः शब्द सारखाच आहे, अर्थ त्यांचे सारखेच आहेत. आता हाच इदम शब्द स्त्रीलिंगामध्ये कसा चालतो त्याचा विचार आपण करूया. बघा, नपुंसकलिंगामध्ये चालवणं सोपं आहे, फक्त स्त्रीलिंगामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. कसा चालतो हा? इयम, इमे, इमाहा, इमाम, इमे, इमाहा. जर आपण बारकाईने बघितलं तर रमा, रमे, रमाहा, रमाम, रमे, रमाहा असंच आहे, फक्त प्रथमा विभक्ती इयम आहे. अनया, रमया. बघा, एक शब्द आपल्याला सुरुवातीचे चांगले पक्के असतील तर बाकीचे होऊन जातात. रमया, अनया, आभ्याम. आता हे आभ्याम, एभी हे सगळं कशासारखं? आभ्याम, आभ्याम हे सगळं कशासारखं आहे? पुल्लिंगासारखं आहे. त्याच्यामुळे आपण आहे असं कॉपी करूया. ठीक आहे, चला. आभ्य, आता फरक मात्र इथे आहे, आभिही. जसं इथे पुल्लिंगामध्ये ए बिही होतं, तसं इथे स्त्रीलिंगामध्ये आभिही आहे. मग जे फरक आहे तेवढंच आपण लक्षात ठेवायचंय. अस्य, आभ्याम, आभ्य. आभ्य, आभ्य दोन वेळा येणार आहे. अस्याह, बघा जसं रमा शब्द दोन वेळा सारखी विभक्ती येते, रमायाहा पंचमी आणि षष्ठी, तशी अस्याहा, अस्याहा या ठिकाणी सारखी येणार आहे. आसाम, अस्याम, अनयोहो आसु. जसं रमासु तसं या ठिकाणी आसु. अशा प्रकारे हा स्त्रीलिंग शब्द इदम शब्द आपण स्त्रीलिंगामध्येही पाहिला. कसा वाचायचा? बघा, इयम, इमे, इमाहा, इमाम, इमे, इमाहा, अनया, आभ्याम, आभिः, अस्यै, आभ्याम, आभ्यः, अस्याः, आभ्याम, आभ्यः, अस्याः, अनयोः, आसाम, अस्याम, अनयोः, आसु. एका श्वासात जमला पाहिजे. मग अजून आपण याच्यावरती मास्टरी मिळवली की दोन शब्द एका श्वासात म्हणायचे. आता पहिला एकच म्हणूया. इयम, इमे, इमाहा, इमाम, इमे, इमाहा, अनया, आभ्याम, आभि, अस्यै, आभ्याम, आभ्य, अस्याः, आभ्याम, आभ्य, अस्याः, अनयोः, आसाम, अस्याम, अनयोः, आसु. अशा प्रकारे याचा अर्थ काय? अर्थ हाच आहे पण स्त्रीलिंगामध्ये. उदाहरण बघा कसे बनवतो. इयम बालिका क्रीडती, ही मुलगी खेळते. बालकः इमाम बालिकाम पश्यती, लहान मुलगा या बालिकेस पाहतो. रामः अनया सीतया सह ग्रामम गच्छति, राम या सीतेसोबत गावास जातो. कृष्णः अस्यै राधिकायै वस्त्रम ददाति, कृष्ण या राधिकेस वस्त्र देतो. अस्याः राधिकायाः, अस्याः गोपिकायाः कृष्णः जलम स्वीकरोति किंवा नवनीतम स्वीकरोति, कृष्ण या गोपिकापासून नवनीत स्वीकार करतो, लोणी स्वीकार करतो. अस्याः, अस्याः बालिकायाः नाम किम, या बालिकेचं नाव काय जी जवळ आहे? हा, अस्याम, अस्याम, अस्याम सीतायाम कस्य प्रीतीही, या सीतेमध्ये कोणाचं प्रेम आहे? रामस्य प्रीतीही. अशा प्रकारे इयम, इमाम, अनया, अस्यै, अस्याः, अस्याः, अस्याम याचे आपण एकवचनामध्ये वाक्य बनवले. तसेच द्विवचनामध्ये बनणार, तसेच बहुवचनामध्ये बनणार. सर्वनाम स्त्रीलिंगामध्ये झालं. आता इदम हेच सर्वनाम, इदम हे सर्वनाम आपण पुल्लिंगा नपुंसकलिंगामध्ये कसं बोलणार? नपुंसकलिंगामध्ये करणं अतिशय सोपं. जसं वनम, जसं आपल्याला राम शब्द आधी माहिती, रामः, रामौ, रामाहा हा शब्द आपल्याला माहिती. मग नपुंसकलिंगामध्ये करत असताना फक्त पहिल्या दोन विभक्ती बदलणार आहेत. जसं वनम, वने, वनानी. पण नंतरच्या सगळ्या विभक्ती काय? सारख्याच राहणार आहेत. तसं हा इदम शब्द सुद्धा, हा इदम शब्द नपुंसकलिंगामध्ये, नपुंसकलिंगामध्ये फक्त पहिल्या दोन विभक्तींमध्ये बदल होणार आहे. तो पण अगदी सोपा, लक्षात ठेवण्यासारखा आहे. बघा कसा बदल होणार आहे तो. इदम, इमे, इमानी.
आणि पहिलं दोन म्हणण्यापेक्षा पहिल्याच विभक्तीमध्ये इदम, इमे, इमानी. दुसरी विभक्ती सारखीच असते, जसं वनम, वने, वनानी प्रथमा आणि वनम, वने, वनानीच द्वितीया. त्याच्यानंतर अनेन, आभ्याम, एभिही हे सगळं पुल्लिंगाप्रमाणे चालतं. अशा प्रकारे आपण इदम शब्दाचे तिन्ही लिंगांमध्ये रूप पाहिले, त्याचे वाक्यही बनवले. नपुंसक लिंगाचे दोन वाक्य बनवतो. इदम पत्रम पतती, हे पान पडत. इदम पत्रम अहम पश्यामी, या पत्रास मी पाहतो. आणि तृतीय विभक्तीनंतर पुल्लिंगासारखेच आहेत, त्याच्यामुळे वेगळे वाक्य बनवत नाही. अशा प्रकारे आपण इदम शब्द ज्याचा अर्थ हा असा आहे, त्याचे तिन्ही लिंगामध्ये शब्दरूप आणि वाक्य पाहिले. आता पंचमी अजून कोठे वापरली जाते त्याचा विचार आपण करणार आहोत. बघा, सोपं आहे, अतिशय महत्वाचं. प्रत्यय, संस्कृतमध्ये प्रत्यय असतात. जसं आता आपण हे इदम, इमा हे सगळे जे शब्द बनवतोय, ह्याचे सुद्धा काय आहेत, हे प्रत्यय आहेत. आणि ते प्रत्यय लागून शब्द बनतात. काय होतं रे देवा. हम्म बघा, तर आता तरफ आणि तमफ हे दोन प्रत्यय आहेत. मी लिहितो. थँक गॉड. प्रत्यय आहे तरफ आणि तमफ, एवढं समजून घेऊ आणि आपण थांबूया. बघा, तरफ आणि तमफ हे आपण का शिकतोय, या पाठामध्ये पंचमी विभक्ती कुठे कुठे वापरली जाते त्याचं चिंतन करणार आहेत. बघा, तरफ आणि तमफ, जेव्हा आपल्याला दोघांमध्ये एक श्रेष्ठ आहे असं दाखवायचं असेल, दोघांमध्ये एक श्रेष्ठ, त्यावेळी आपण तरफ प्रत्यय वापरतो. तरफ प्रत्ययाचं तर असं शिल्लक राहतं. पुन्हा एकदा बोलतो, ज्यावेळी आपण दोघांमध्ये एक श्रेष्ठ आहे असं दाखवतो, त्यावेळी तरफ प्रत्यय वापरतो. तरफ प्रत्ययाचं तर शिल्लक राहतं. मग आता मला जर असं म्हणायचं आहे की रामापेक्षा कृष्ण कृष्ण श्रेष्ठ श्रेष्ठ आहे, ठीक आहे, असं वाक्य, रामापेक्षा कृष्ण श्रेष्ठ आहे. मग आता राम आणि कृष्ण हे दोन आहेत, दोघांमध्ये एक श्रेष्ठ आहे हे जर मला दाखवायचं असेल तर तरफ प्रत्यय वापरला जातो. तरफ प्रत्ययापैकी तर शिल्लक राहतं. आता गंमत बघा, तर मी कसं म्हणणार, रामात, रामापेक्षा, पेक्षा म्हणजे पंचमी विभक्ती, पेक्षा पासून, ऊन, हून, तून, पेक्षा. कृष्ण ह, कृष्ण ह. मग आता कसं म्हणणार आपण, श्रेष्ठ शब्दासाठी शब्द आहे गुरु. आणि कृष्ण, मग दोघांमध्ये एक श्रेष्ठ असेल तर गुरु शब्दाला, गुरु म्हणजे काय, श्रेष्ठ किंवा मोठा, किंवा मी श्रेष्ठ पण वापरतो, चला कन्फ्युजन नको, नाही तर गुरु शब्दाचा अर्थ आपल्या डोक्यात वेगळा, तर इथं श्रेष्ठ तर असं होणार. कारण की तरफ प्रत्ययाचा उपयोग दोघांमध्ये कंपॅरिझन करण्यामध्ये, तुलना करण्यामध्ये केला जातो. आणि ज्यावेळी तुलना होते त्यावेळी पंचमी विभक्तीचा वापर केला जातो. सोपं आहे. अजून एक वाक्य सांगतो, हेच वाक्य आपण उलट करूया. कृष्णापेक्षा राम श्रेष्ठ, किंवा हा, कृष्णापेक्षा राम श्रेष्ठ, कृष्णापेक्षा राम श्रेष्ठ. आता कृष्णापेक्षा,
तर पेक्षा शब्दाचा अर्थ पंचमी विभक्ती आहे, म्हणून मी काय म्हणणार, रामात पंचमी, कृष्णाची पंचमी कृष्णात, रामः काय म्हणणार, श्रेष्ठतरः. चाल, दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं असेल, श्रेष्ठतरः किंवा चतुरतरः असं पण म्हणू शकतो. कृष्णात रामः चतुरतरः. एवढं कळालं. आता थोडस लक्ष द्या. रामात रामापेक्षा, मराठी पण लिहितो, रामापेक्षा सीता श्रेष्ठ आहे, असं एक वाक्य. रामापेक्षा सीता, मग रामापेक्षा असल्यामुळे काय होणार, रामातच राहणार. सीता कर्ता असल्यामुळे प्रथमा विभक्ती, आणि हे जे श्रेष्ठ तर आपण पुल्लिंगामध्ये केलं होतं ते बनणार श्रेष्ठ तरा. स्त्रीलिंग असल्यामुळे टाप प्रत्यय लागून श्रेष्ठ तरा होतं. आता आपल्याला टाप वगैरे काय डोक्यात घ्यायचं नाहीये. पुल्लिंग असेल विसर्ग असतो, हे सोप्पं आपलं संस्कृत. स्त्रीलिंग असेल शेवटी आ किंवा ई अशा प्रकारचं असतं, म्हणून या ठिकाणी सीता श्रेष्ठ तरा. अजून एक वाक्य मी लिहितो. गोपिका, गोपिका राधिकायाः, गोपिका श्रेष्ठ चतुराः. चला चतुराः आपण वापरू, चतुर तरा, कारण की तर स्त्रीलिंगामध्ये तरा. आता मी काय म्हणणार, हे जेव्हा मी कंपॅरिझन करतो तेव्हा पंचमी विभक्ती वापरली जाते. राधायाः, राधेपेक्षा, राधायाः, जसं रमा रमायाः, राधा राधायाः, गोपिका चतुरतरा. राम असल्यानंतर श्रेष्ठतर, गोपिका स्त्रीलिंग असल्यामुळे चतुरतरा. पण नपुंसकलिंगामध्ये कसं लिहिणार, रामात धनम न श्रेष्ठम, असं मला म्हणायचंय. रामापेक्षा धन श्रेष्ठ नाही, रामापेक्षा धनम. धनम हे नपुंसकलिंग असल्यामुळे हे तर सुद्धा वनम सारखं तरम बनून जाणार आहे. रामात धनम न श्रेष्ठतरम. बघा, पुल्लिंग असलं राम शब्दासारखं तरह, स्त्रीलिंग असलं रमा शब्दासारखं तरा, आणि नपुंसकलिंग असेल तर वनम शब्दासारखं तरम. कारण की प्रत्यय तरफ आहे, राहताना तर शिल्लक राहतं, म्हणून पुल्लिंगामध्ये तरह, स्त्रीलिंगामध्ये श्रेष्ठ तरा तरा, आणि नपुंसकलिंगामध्ये तरम. एक शेवटचं वाक्य बनवतो. फलात, फलात पुष्पम, पुष्पम काय येणार, श्रेष्ठतरम. फळापेक्षा फूल श्रेष्ठ आहे, तरम. हे तरह, श्रेष्ठ तरह. ठीक आहे, तरम. एवढं कळालं. दोघांमध्ये, जेव्हा दोघांमध्ये कंपॅरिझन असेल तर पंचमी विभक्ती वापरतात. सगळ्यांमध्ये एक श्रेष्ठ सांगायचा असेल तमः प्रत्यय तो या पाठामध्ये नाहीये. अशा प्रकारे आपण पंचमी विभक्तीचा वापर अजून कुठे केला जातो ते आपण पाहिलं. बघा, तरफ तमफ, त्यापैकी तरफ आपण पाहिलं. एक शेवटची संधी आहे, ती संधी आपण पाहूया आणि मग थांबूया. संधीचं नाव आहे वृद्धी संधी. एक एक संधी शिकत असताना प्रत्येक संधीचा चांगला अभ्यास करायचा आहे. वृद्धी संधी, सगळ्या संध्या पाठ पाहिजेत, कशा सांगायच्यात हे पण यायला पाहिजे. बघा मी कसं सांगतो, किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास दोघांचा मिळून ऐ असा आदेश होतो, दोघांचा मिळून ऐ होतो. सोपं. पुढे बघा, किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. एवढीच वृद्धी संधी. किंवा आ यांच्या पुढे ए किंवा
आई आल्यानंतर दोघांचा मिळून आई होतो, हे महत्वाचं आहे. दोघांचा मिळून आई होतो. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. आता एक एक उदाहरण पहा याचं. राम, कायम उदाहरणात राम असतं आपल्या. राम प्लस एव. बघा, राम प्लस एव मध्ये काय घडते आता इथे थोडस आपण फोड करून सांगा. राम अ बाजूला काढला, ए बाजूला काढला. आता काय आपली संधी आहे? अ आणि ए या दोघांचा मिळून काय होतो? आई. मग मी काय करतोय आता? राम प्लस आई लिहितो आणि व, कारण की दोघांचा मिळून आई झालेला आहे. मग आता हा आई काय होईल? या म मध्ये जाईल. मग काय होणार? रामैव. किती सोपं आहे. राम प्लस एव अ आणि ए यांचा मिळून आई होतो. तसंच आ आणि ए सुद्धा म्हणू शकता. रमा प्लस एव रमैव. अशा प्रकारे. आता ओचं एक उदाहरण आपण पाहूया. ओचं उदाहरण पहा. तत्र प्लस औषधालयम. तत्र प्लस औषधालयम म्हणजे तेथे मेडिकल आहे. बघा, तत्र, तत्र मध्ये त्र मधला अ बाजूला काढला, औषधामधला औ बाजूला काढला आणि शधालयम, शधालयम. मग आता काय होईल? हा अ आणि हा औ दोघांचे मिळून काय होणार आहे? औ. कारण की आपण नियम काय पाहिलाय? अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. अतिशय महत्वाची संधी. मग आता बघा, तत्र दोघांचा मिळून काय झाला? औ. आणि शधालयम आहे तसंच. मग जेव्हा आता काय आपल्याला फक्त व्यंजन आणि स्वर एकत्र करायचं आहे. मग तत्रौ शधालयम. तत्रौषधालयम म्हणजे त्या ठिकाणी औषधालय आहे. सोप, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. बघा, अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून आई होतो. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून, हे शब्द महत्वाचा आहे, दोघांचा मिळून औ होतो. बघा, तत्र प्लस औषधालयम, तत्रौषधालयम. आपल्याला जर ही संधी माहित नसेल तर आपल्याला कळेल का तिथं तत्र औषधालयम आहे? आणि संधी माहित नसली तर आपण शब्द वेगळे करू शकत नाही. शब्द वेगळे आपण करू शकलो नाही तर आपल्याला अर्थ त्यांचे आपल्याला कळणार नाहीत. आता काही उदाहरणं आपण सोडूया. ठीक आहे. आणि एक अव्यय आपल्याला बघायचं आहे आणि अव्यय झाल्यानंतर संपलं. संधी. येस, संधीचं नाव आहे वृद्धी संधी. अतिशय महत्वाची, जागोजागी आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळते. वृद्धी संधी हे आहे संधी. बघा, हीच ती संधी आहे. काय संधी सांगते आपल्याला? ए अ किंवा आ ह्यांच्या पुढे ए आई आल्यानंतर दोघांचे मिळून आई आणि औ असे आदेश होतात. उदाहरण या ठिकाणी डायरेक्ट दाखवतो. सॉरी. गज प्लस ओदनम गज ओदनम, मम प्लस एव ममैव, सूर्य प्लस ऐक्यम सूर्यैक्यम, राम प्लस औषधम राम औषधम, लता प्लस ओकसम लतौकसम, राधा प्लस एकदा राधैकदा, सप्त प्लस एवम सप्तैवम. तर संधी विच्छेद. तव प्लस तव औषधम तव अधिक औषधम, अत्र एकः अत्र अधिक एकः, तत्रोदनम तत्र अधिक ओदनम. या ठिकाणी तत्र पाहिजे. मात एका माता अधिक एका, लत औषधम लता अधिक औषधम, तवैकदा तव अधिक एकदा,
भवैच्छती, भव प्लस एच्छती, याचं काय होईल? भवेच्छती, भवैच्छती. अशा प्रकारे ही संधीची उदाहरणे ही झाली. आपल्याला थोडंसं कळावं म्हणून 2 मिनिटं पॉज करतो, जेणेकरून आपण अरे बाप स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा पाहू शकता उदाहरणं. जी आपण संधी शिकलो त्याचीच ही उदाहरणं आहेत. अशा प्रकारे थोडंसं वेगात केलं कारण की सोपी संधी आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ऐ आल्यानंतर दोघांचा मिळून ऐ होतो. अ किंवा आ यांच्या पुढे औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. आता एक शेवटचा अव्यय पृथक. पृथक, पृथक शब्दाचा अर्थ आहे वेगळा. वेगळा. हा पृथक अव्यय ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी पंचमी विभक्ती होते. जसं आपण काल ऋते, आरात, प्रभृती, आरभ्य हे अव्यय पाहिले ज्यांच्या बरोबर पंचमी विभक्ती होते, तसंच पृथक या शब्दाबरोबर सुद्धा पंचमी विभक्ती होते. रामात कृष्ण किंवा रामात भरत न पृथक. रामापेक्षा भरत वेगळा नाही. रावणात रावणात रावणापेक्षा विभीषण पृथक पृथक अस्ति. रावणात विभीषण, रावणापेक्षा विभीषण वेगळा आहे. अशा प्रकारे ज्या ठिकाणी पृथक हा अव्यय येतो त्या ठिकाणी पंचमी विभक्ती वापरली जाते. काय काय आपण पाहिलं आज? आपण इदम शब्दाची तिन्ही लिंगांमध्ये त्यांची रूप पाहिली. इदम शब्दाचा अर्थ हा असा आहे. अयम इमौ इमे अशा प्रकारे तो चालतो. इदम शब्द स्त्रीलिंगामध्ये इयम इमे इमाहा, नपुंसक लिंगामध्ये इदम इमे इमानी प्रथमा द्वितीय विभक्ती, नंतर पुल्लिंगासारखा. त्यानंतर आपण पाहिलं तरफ प्रत्यय. दोघांमध्ये एक श्रेष्ठ आहे सांगायचा असेल तर तरफ प्रत्यय वापरतात. तरफ प्रत्ययाचा तर शिल्लक राहतो. पुल्लिंग असल्यामुळे श्रेष्ठ तरह होतो. स्त्रीलिंग असल्यामुळे श्रेष्ठ तरा होतो. नपुंसक लिंग असल्यामुळे श्रेष्ठ तरम होतो. गंमत आहे का? या ठिकाणी जर कृष्णाहा असेल तर श्रेष्ठ तराहा असं होईल, कारण की हे विशेषण होतं आणि हे विशेष. जसं कृष्णाहा असेल तर श्रेष्ठ तरह, कृष्ण असेल श्रेष्ठ तरह, हे कृष्णाह असेल श्रेष्ठ तराहा, कृष्णौ असेल श्रेष्ठ तरव. म्हणजे जसं नाऊन नाम असेल तसं ह्या तरफ प्रत्यय बनणार आहे. वृद्धी संधी आपण पाहिली. अ किंवा यांच्या पुढे आई आल्यानंतर आई होतो. अ किंवा यांच्या पुढे ओ औ आल्यानंतर औ होतो. पृथक हे एक अव्यय पाहिलं ज्याच्याबरोबर पंचमी विभक्ती केली जाते. अशा प्रकारे अर्धा पाठ आपला संपलेला आहे. काही ठराविक धातू, ठराविक शब्द आणि अदस हे सर्वनाम आपलं या पाठामध्ये राहिलेलं आहे. त्याचा विचार पुढच्या पाठात करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.